प्लेटो हा पाश्चात्य विचारवंतामध्ये महत्त्वाचा विचारवंत आहे. प्लेटोपासून राजकीय तत्त्वज्ञानाला प्रारंभ होतो. प्लेटोच्या कार्यामुळे राज्यशास्त्र विषयाला एक वैचारिक आधार प्राप्त झाला. एक अभ्यास शिस्त म्हणून प्लेटोच्या विचाराची, त्याच्या भूमिकेची महत्त्वाचे योगदान राहिलेलं आहे. आता आपण प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताची चर्चा करणार आहोत. प्लेटोनी न्यायविषयक सिद्धांताचा प्रारंभ किंवा न्यायविषयक सिद्धांत हा त्यांनी त्याच्या रिपब्लिक नावाच्या पुस्तकात मांडलेला आहे. रिपब्लिक नावाचं पुस्तक हे पुस्तक नाही आहे, तर तो एक प्रकारचा संवाद आहे. या संवादामध्ये प्लेटोनी न्याय काय आहे याची चर्चा केलेली आहे. मुळात हे पुस्तक न्यायावरच आधारित आहे असं नाही, तर एकंदरीत आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी जे प्लेटोचं स्वप्न होतं त्यामध्ये आदर्श राज्याअंतर्गत साम्यवाद, शिक्षण व्यवस्था, न्याय आणि तत्त्वज्ञ राजा याचा अंतर्भाव या पुस्तकामध्ये आहे. प्लेटोनी साधारणतः 38 ग्रंथ लिहिलेत. त्यापैकी 3 महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत, जे पहिलं रिपब्लिक, स्टेटमेंट आणि द लॉज. रिपब्लिक नावाचं पुस्तक त्याच्या तरुणपणी लिहिलेलं पुस्तक असून त्यामध्ये आदर्शवाद पाहायला मिळतो. दुसरं द स्टेटमेंट नावाचं पुस्तक त्याने त्याच्या प्रौढवयात लिहिलं, त्यामध्ये तो थोडासा व्यवहाराकडे झुकलेला दिसतो. आणि तिसरं पुस्तक द लॉज हे महत्त्वपूर्ण असून या पुस्तकामध्ये त्यांनी उपादर्श राज्य मांडलं, जे कायद्यावर आधारित, संमिश्र संविधानावर आधारित हे आहे. प्लेटोनी तत्त्वज्ञ राजा आणि न्याय आणि साम्यवाद या महत्त्वाच्या गोष्टी संकल्पना म्हणून त्यांनी नव्याने मांडल्या, की त्याला एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी, अभिप्रेत असणारा समाज बदलण्यासाठी, प्रस्थापित प्रचलित असणाऱ्या सोफिस्ट विचारसरणीच्या अतिरेकामुळे किंवा त्याच्या विरोधातून प्लेटोनी आदर्श राज्य हा एक प्रकारचा पर्याय उभा करून दिलेला दिसतो. त्याच्यामध्ये न्याय नावाची संकल्पना महत्त्वपूर्ण आहे. साधारणतः न्याय हा JUS किंवा JUST या शब्दांपासून, हे लॅटिन शब्द आहेत, या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. जस्टिस ज्याला आपण म्हणतो, याचा अर्थ बांधणे किंवा एकत्र ठेवणे असा होतो. थोडक्यात न्याय म्हणजे सामाजिक बंधनाचा संच होय, असा अर्थ यातून घेतला जातो. आधुनिक काळामध्ये न्यायाची संकल्पना व्यापक बनली असून आज न्याय हा कायदेशीर प्रक्रियेशी जोडला जातो किंवा जोडला गेलेला आहे. म्हणून न्याय सांगत असताना प्लेटोनी प्रारंभी प्रस्थापित जे न्याय सिद्धांत होते ग्रीकमधले, अथेन्समधले, त्याचा त्यांनी सुरुवातीला परामर्श घेतला. त्यामध्ये 3 दृष्टिकोन प्रचलित होते. तर प्रामुख्याने पहिला दृष्टिकोन होता पारंपरिक न्यायाचा सिद्धांत. या पारंपरिक न्याय सिद्धांतामध्ये आपल्याला 2 बापलेक, 2 मुलगा बापलेक पाहायला मिळतात, जो सिफालस आणि पॉलिमेकस हे दोघं बापलेक आहेत. सिफालसला प्रश्न विचारतो प्लेटो की न्याय म्हणजे काय, तर सिफालस त्याचं उत्तर देताना असं म्हणतो की न्याय म्हणजे सत्य बोलणे आणि इतरांचे कर्ज परत फेडणे म्हणजे न्याय. यानंतर त्याचा मुलगा पॉलिमेकस हा त्याचं उत्तर देतो, न्याय म्हणजे उचित व्यवहार. या 2 सोफिस्टांच्या विचाराचं खंडन करताना प्लेटो असं म्हणतात की न्याय ही बाह्य वस्तू नाही, तर ती अंतरात्म्याचा भाग आहे. म्हणून न्याय म्हणजे जशाला तसं वागणे किंवा न्याय म्हणजे उचित व्यवहार असं आपल्याला म्हणता येत नाही. याचं कारण असं आहे की मित्राला मित्रासारखं वागणं किंवा शत्रूला शत्रूसारखं वागणं म्हणजे न्याय असू शकत नाही. दुसरा जो दृष्टिकोन प्रचलित होता तो म्हणजे न्यायाचा क्रांतिकारी सिद्धांत, ज्यामध्ये थ्रेसिमेकस या अभ्यासकांनी न्याय म्हणजे शक्तिशाली लोकांचं हित जोपासणं म्हणजे न्याय होय, जिसकी लाटी उसकी भैंस म्हणजे न्याय, अशी न्यायाची परिभाषा
या अभ्यासकांनी केलेले आहे. प्लेटोला हा दृष्टिकोन देखील मान्य नाही. जो तिसरा दृष्टिकोन महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे यथास्थितीवादी दृष्टिकोन. या दृष्टिकोनाचे समर्थक प्लेटोचे भाऊ ग्लाउकन आणि एडिवेंट्स या दोघांनी जर समर्थन केलं आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की न्याय म्हणजे भयाचे अपत्य आणि दुर्बलाची आवश्यकता आहे. न्याय एक कृत्रिम व्यवस्था असून त्याचा आधार हा भय आहे. म्हणून न्याय ही दुर्बलाची गरज आहे असं प्रतिपादन या दोघांनी केलेलं आपल्याला दिसतं. या तीन दृष्टिकोनाच्या नंतर प्लेटोनी या तिन्ही दृष्टिकोनावर टीका करून न्याय म्हणजे काय ही परिभाषा प्लेटो सांगतात. तर प्लेटोचा न्याय हा टीका करताना ते म्हणतात की या तिघांच्या दृष्टिकोनावर टीका करताना असं म्हणतात की न्याय हा बाह्य वस्तू नाही, तर न्याय हा अंतर्मनाचा गुण आहे, तो अंतरात्म्याचा भाग आहे. म्हणून न्यायाची संकल्पना प्लेटोच्या दृष्टीने आत्म्याशी जोडलेली आहे. म्हणून प्लेटोनी न्याय सांगत असताना आत्म्यात तीन गुणाच्या आधारावर म्हणजे आत्म्यातल्या तीन गुणाच्या आधारावर तो वर्गीकरण करतो आणि तो म्हणतो की तीन गुण महत्त्वपूर्ण आहेत. निसर्गतः सगळे माणसं सारखे नाहीत, तर प्रत्येकामध्ये हा कोणता ना कोणता गुण असतो आणि या गुणाच्या आधारावर वर्ग तयार होतात. तेच वर्ग प्लेटोच्या आदर्श राज्याचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यामध्ये पहिला जो वर्ग आहे, पहिला जो गुण आहे तो म्हणजे विवेक. हा विवेक वर्ग शासक वर्गाची निर्मिती करतो. दुसरा जो वर्ग आहे तो वर्ग म्हणजे सैनिक वर्ग, साहस हा याचा गुण आहे. तिसरा जो वर्ग आहे तो म्हणजे उत्पादक वर्ग, त्याचा गुण हा लालच किंवा लालसा हा गुण आहे. या तीन गुणाच्या आधारावर प्लेटोनी न्याय सिद्धांत प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबरोबरच प्लेटोचं न्यायाचे स्वरूप हे दोन प्रकारचे आहे. एक व्यक्तिगत न्याय आणि दुसरा सामाजिक न्याय. व्यक्तिगत न्याय म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीने स्वतः आपल्या कर्तव्याचं पालन करायचं आणि इतराच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. तर सामाजिक न्याय म्हणजे काय, प्रत्येक वर्गाने आपापलं कार्य पार पाडायचं, इतराच्या कार्यांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. म्हणून प्लेटोनी न्याय हा या पद्धतीने प्रतिपादन केलेला आहे. जी न्यायाची वैशिष्ट्ये प्रतिपादन केली जातात प्लेटोनी सांगितलेल्या न्यायाची वैशिष्ट्ये, तर ती साधारणतः विशिष्टता हा एक गुण आहे जो त्यांनी तीन वर्गात बांधून ठेवतो. दुसरं अहस्तक्षेप, एका वर्गाने दुसऱ्या वर्गामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, प्रत्येकाने आपलं काम करायचं. सामंजस्य व एकतेचा सिद्धांत, प्रत्येक वर्गाने सामंजस्याने एक समाजाचा एक भाग म्हणून कार्य करायचं. रचनात्मकता, व्यक्तिवादाचा विरोध, यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण नाही, तर तुम्हाला तुमच्या गुणानुसार तुम्हाला कार्य करायचं आहे. त्यानंतर तत्त्वज्ञ राजा, त्यानंतर मानसशास्त्रीय आणि नैतिकतेचा सिद्धांत हा प्लेटोच्या न्याय सिद्धांताचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर आत्मसंयम हा प्लेटोनी न्यायामध्ये महत्त्वाचा भाग प्रतिपादन केलेला आहे. आत्मसंयमाशिवाय तुम्हाला व्यक्तिगत न्याय आणि सामाजिक न्याय प्राप्त करता येत नाही असं प्लेटोचं म्हणणं होतं. हाच आत्मसंयम म्हणजे प्लेटोचं म्हणणं असं होतं की आदर्श राज्य म्हणजे केवळ दगडाधोंड्याचं आणि माळा पर्वताचं राज्य नाही आहे, उंच उंच झाडांचं राज्य नाही आहे. या राज्यावर निवास करणाऱ्या लोकांचं चारित्र्य म्हणजे राज्य होय. अशी राज्याची कल्पना, आदर्शाची कल्पना ही प्लेटोची होती. म्हणून या आदर्श राज्यामध्ये न्याय हा महत्त्वपूर्ण भाग आहे. पण आदर्श राज्य हे मूर्त स्वरूपात आणण्यासाठी प्लेटोचा न्याय सिद्धांत हा महत्त्वपूर्ण ठरतो. या सिद्धांतावर अनेक प्रकारच्या टीका देखील होतात. त्या टीका अशा होतात की प्लेटोचा न्याय हा केवळ नैतिक आहे, तो कायदेशीर नाही. याच सिद्धांतामध्ये फक्त नैतिकतेलाच जास्त थारा आहे, कायदेशीरता याच्यामध्ये पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर
कर्तव्यावर अधिक भर या सिद्धांतात दिला आहे, ज्याच्या अधिकाराची चर्चा कुठे होत नाही. तसंच व्यक्तिविकासाची पूर्ण संधी इथं पाहायला मिळत नाही, कारण व्यक्तीचा विकास हा कोणत्या टप्प्यामध्ये कसा होतो किंवा निसर्गतः ज्या व्यक्तीमध्ये एकच गुण असतो असं नाही, तर टप्प्याटप्प्याने त्याच्या नेतृत्व गुणाचा, त्याच्या अंतर्गत गुणाचा विकास होतो. याला तिथं संधी प्लेटो देत नाही. त्याचबरोबर हा सिद्धांत अधिक एकीकृत स्वरूपाचा आहे. म्हणजे या सिद्धांतामध्ये मोठ्या प्रमाणात एकीकृत दृष्टिकोन पाहायला मिळतो, की तुम्ही एकच करायचं. तुम्ही म्हणजे तुमची इच्छा आहे ते करायचं नाही, राज्याची इच्छा जी आहे ते तुम्हाला करावी लागेल. त्याचबरोबर निरंकुशवादाचं प्रतीक म्हणून याच्यावर टीका केली जाते. त्याचबरोबर या सिद्धांतामध्ये अनेक प्रकारचे विरोधाभास दिसतात. त्याचबरोबर हा सिद्धांत अलोकशाहीवादी आहे आणि तसेच हा सिद्धांत अमानसशास्त्रीय राज्यापासून होते. त्यांचं संकल्पनीकरण करण्यामध्ये प्लेटोची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा आज आपण न्याय म्हणतो, हा न्याय सुद्धा प्लेटोच्या संकल्पनेपासूनच सुरू होतो. म्हणून प्लेटोनी जो न्याय सिद्धांत सांगितला तो पूर्णतः आज लागू होतो अशातला भाग नाही, परंतु तो पूर्ण टाकाऊ आहे असं देखील आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून आज आपण थोडक्यात प्लेटोच्या न्याय सिद्धांताची आपण चर्चा केलेली आहे. नंतरच्या लेक्चरला आपण याचा पुढचा भाग पाहू.